नमस्कार मंडळी, मी पिंशू किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण राजमा चावलची रेसिपी बघणार आहोत. छान स्वादिष्ट, खमंग आणि चविष्ट. रोज रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर आपण आज नवीन रेसिपी बघूया राजमा चावलची. त्यासाठी मी बघा राजमा घेतलेला आहे, लाल कलरचा हा राजमा घेतलेला आहे. मुरुगाला पहिले 2 स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आणि 7 ते 8 तास मी पाण्यात मुरू घातलेला आहे. बघा छान आपला राजमा फुललेला आहे, पाण्यात बघू शकता तुम्ही. आता त्याला स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचं आहे. आता एका कुकरमध्ये ते स्वच्छ धुवून घेतलेला राजमा आपण टाकूया पूर्ण. आपण मुरू घातल्यानंतर राजमा धुतला असतात त्याचा उग्र असा वास निघून जातो. त्यामुळे कुकरमध्ये लावायच्या पहिले राजमा छान स्वच्छ धुवून घ्यायचा. आता मी 1 गडवा पाणी टाकत आहे. वजनी प्रमाण म्हणसाल तर अर्धा किलो राजमा आहे आणि वाट्याने म्हणलं तर 3 वाट्या राजमा घेतलेला आहे मी. आता अर्धा चमचा मीठ टाकत आहे. आता छान ते मिक्स करून घेऊया आपण. तर कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे. तर गॅसवर ठेवून दिलेला आहे कुकर आणि गॅस ऑन करून घेतलेला आहे मी. गॅस आम्ही मीडियम पॉवरवरच ठेवलेला आहे. कुकरच्या आपल्याला 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता आपला कुकर झालेला आहे. त्याची वाफ सोडून मी तर उघडून घेत आहे कुकर. तर आपला राजमा कसा प्रकारचा झालेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे बघा. आता एक राजमा मी तुम्हाला क्रॅश करून दाखवते. छान शिजत आलेला आहे आपला राजमा. 90% राजमा आपला शिजलेला आहे. बघा अशा प्रकारे छान झालेला आहे राजमा. आता एका काढून घेत आहे. तर सर्व राजमा आपण काढून घेऊया. बघा आपण जे कुकरमध्ये पाणी टाकलं होतं ते पाणी पण आहे त्याचा आता आपल्याला रस्सा करण्यासाठी उपयोग येणार आहे. छान त्याचं असं घट्ट असं आपला सूप बनेल त्याचं. बघा ते एका पातेल्यात काढून घेत आहे मी. आणि आता हे राहिलेला राजमा सुद्धा काढून घेऊया आपण भांड्यातनी छान. अशा प्रकारे पूर्ण राजमा काढून घेतलेला आहे आणि मी त्याचं पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे. हे पाणी फेकायचं नाही आहे आपल्याला, त्याचा उपयोग करायचा आहे. आता मी गॅस ऑन करून घेतलेला आहे. गॅसवर कढई चढवलेली आहे. आता त्याच्यात मी या चमच्याने 1.5 चमचा तेल टाकत आहे. राजमा हा खायला खूप चांगला लागते. आता मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तेलात तडतडत आहे. त्याच्यात आले लसणचा पेस्ट टाकायचा आहे. आले लसण आणि जिऱ्याचा छान त्याला गोल्डन कलर होईपर्यंत तळायचा आहे. आता मी कांदा टाकत आहे. त्याच्यात बारीक चॉप केलेला एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे छान बारीक चॉप करून. स्वादिष्ट राजमा बनवायचा म्हटलं तर आपल्याला अशाच प्रकारचा बनवा खूप छान लागते. आता मी कढीपत्त्याची पाने टाकत आहे. तेजपत्र टाकलेले आहे मी छोटे तुकडे 2 पानाचे. कलमीचे छोटे 2 तुकडे टाकत आहे मी. छान तेलात फ्राय होऊ द्यायचा आहे. 1 चमचा धने पावडर टाकलं. 1 चमचा जिरे पावडर टाकलं. 1 चमचा लाल तिखट टाकत आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे. थोडीशी हळद टाकली आहे 1/2 चमचा आणि मी काळा मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला 1 चमचा. आता छान बारीक कापलेलं मी टमाटर टाकलेलं आहे मीडियम साईजचं. पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकत आहे. सुरुवातीला आपण अर्धा चमचा टाकलं होतं. मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त मीठ आणि तिखट करू शकता तुम्ही. छान आता आपल्याला हे मसाले टाकलेले बारीक असे शिजून घ्यायचे आहे. छान टमाटर क्रॅश करून घ्यायचं आहे. मी मिक्सरला फिरवलेलं नाही आहे टमाटर आणि कांदा, त्यामुळे आपल्या या राजमाला छान स्वाद येणार आहे. बघा 7 ते 8 मिनिट छान मी कांदा टमाटर फिरवल्यानंतर त्याने तेल सोडलेलं आहे.
बघा राजमा किती छान आपला शिजला गेलेला आहे. अजून मी तुम्हाला एक क्रॅश करून दाखवते. बघा आता छान तेलात टाकलेला आहे राजमा मसाल्यामध्ये आपल्या पूर्ण. आता त्याला मसाल्याचा स्वाद येण्यासाठी छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण. आता त्याला मी 5 मिनिट झाकून ठेवणार आहे आणि मधामधात 2 मिनिट झाले की बघायचं आहे, जेणेकरून राजमा हा आपला मसाला पूर्ण अब्झॉर्ब करून घेईल आणि छान त्याला स्वाद येईल. बघा मी मिक्सरला राजम्याचे कुठेही मसाले बनवले नाही आहे, त्यामुळे आपल्या मसाल्याचा स्वाद छान येणार आहे. तेलात आपण मसाले फ्राय केल्यामुळे कांदा आणि टमाटे मी असं 2 ते 3 वेळा मधामधात छान झाकण काढून बघितलं आणि परतून घेतलेलं आहे. इतका छान सुगंध येत आहे. आता ते आपण राजम्याचं उकळलेलं पाणी काढलं होतं ते टाकूया याच्यात. छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही रस्सा आता कसा आहे. आता छान उकळी फुटत आहे. तुम्ही तरी पण बघू शकता आपल्या याची. बघा किती छान. आता हे छान मिक्स करत राहायचं आहे मधामधात अशा प्रकारे. बघा किती छान आपला रस्सा आता आळून येत आहे. आता पुन्हा झाकून ठेवायचं आहे. असं 7 ते 8 मिनिट पुन्हा राजम्याला झाकून ठेवायचं आहे आणि मधामधात असं उघडून बघायचं आहे आणि चमचा छान असा फिरून घ्यायचा आहे पळीच्याने. पळी छान फिरून घ्यायची आहे राजमामध्ये. जे कडेला आपली तरी मसाले जाऊन बसल ते छान एकजीव करायचे आहे. तुम्ही जर राजमा खात असाल तर अशा प्रकारचा बनवा राजमा. राजमा खायला खूप हेल्दी असते आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे राजमा खायलाच हवा. आता मी कस्तुरी मेथी थोडीशी 1 चमचा हातावर क्रॅश करून राजमा शिजत येत आहे तेव्हा टाकत आहे. बघा छान आता रस्सा आपला घट्ट होत आलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता पुन्हा कस्तुरी मेथी टाकल्यानंतर झाकून ठेवूया आपण. तुम्ही शाकाहारी असाल तर राजमा तुम्ही खायलाच हवा. याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी राजमा खाणं हे खूप चांगले असते. राजमा खाल्ले असतात आपल्याला लवकर भूक लागत नाही. भरपूर प्रमाणात विटॅमिन, प्रोटीन, फायबर असल्यामुळे छान राजमा खायला आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही राजमा हा खाल्ला पाहिजे. बघा किती छान आपला राजम्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आता मी कोथिंबीर सोडलेली आहे छान हिरवीगार अशी. बघू शकता तुम्ही. एकच नंबर आपला राजमा रेडी झालेला आहे. छान सुगंध येत आहे. एक महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला. राजमा खायचा असेल तर सकाळच्या जेवणात खायचा. राजमा हा पचायला जड असतो आणि सकाळी खाल्ले असतात तो पचायला आपल्याला सोपा जातो. त्यामुळे राजमा तुम्ही नक्की बनवून खा. भरपूर प्रमाणात फायबर असते, याच्यात प्रोटीन असते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. धन्यवाद मंडळी.